वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान असा टोमॅटो राईस करून दाखवणार आहे। तर तुमच्याकडे देखील भाताचे वेगवेगळे प्रकार आवडतात का तेच फोडणीचा भात, साधा भात, खिचडी हेच प्रकार आवडतात की वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे राईस देखील घरी करतात? तर आमच्याकडे टोमॅटो राईस हा फार आवडतो आणि कमी साहित्य लागतं, घरातच सगळं अवेलेबल असतं, त्यामुळे काही टेन्शन नसतं। तर इथे बघा मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरे घालून घेतले आहे आणि बेसिक खडे मसाले देखील टाकून घेतलेले आहे। आणि खडे मसाले टाकताना गॅस थोडा कमीच ठेवा बरं का। तर इथे नंतर मी जाड असा कांदा चिरून घेतलेला आहे, खूप बारीक चिरत बसायची गरज नाहीये। आणि हा जो कांदा आहे तो परतताना वेगवेगळा होतो, मोकळा होतो। तर व्यवस्थित इथे कांदा परतल्यानंतर इथे मी लसण, अद्रक, मिरची, थोडासा पुदिना आणि कोथिंबीरीच्या काड्या यांचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, त्यामुळे या राईसला एकदम भन्नाट अशी चव येते आणि वास तर सगळ्या घरभर दरवळतो अशी ही पेस्ट आहे किंवा वाटण आहे। तर अशा पद्धतीचं वाटण तुम्ही छान यामध्ये परतवून घ्या आणि मस्त त्याला या कांद्यासोबत हलवून घ्या। तर इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो कापून घेतलेले आहे। आता इथे टोमॅटो राईस करणार म्हणल्यावर टोमॅटो तर जास्त टाकावाच लागणार ना। तर टोमॅटो व्यवस्थित इथे परतवून घेणार आहे आणि झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेणार आहे, त्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा थोडा कमी होईल आणि ते थोडेसे नरम होतील। तर इथे बघा मी पुन्हा वाफ काढून घेतल्यानंतर व्यवस्थित हे परतवून घेणार आहे। हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर रेसिपी साधी सोपीच आहे, साहित्य आपल्या घरातच अवेलेबल आहे, तर झटपट होतो। कोणी पाहुणे आले तर हा प्रकार करायला देखील छान आहे, किंवा तुम्हाला देखील स्वयंपाकाचा एखाद्या दिवशी कंटाळा आला असेल तर झटपट हा प्रकार होतो आणि पोटभरीचा देखील आहे। तर इथे बघा मी आपल्या तिखटा मिठाच्या डब्यातलेच बेसिक मसाले जे आपण रोजच्या वापरात वापरतो तेच इथे टाकलेले आहेत। तर इथे मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला देखील टाकणार आहे। तर इथे तुम्हाला आवडत असेल तर वेगवेगळे सॉसेस देखील तुम्ही ॲड करू शकतात आणि तसेच इथे तुम्ही मॅगी मसाला टाकायचा असेल तर तो देखील ॲड करू शकतात आणि कसुरी मेथी देखील तुम्हाला ॲड करायची असेल तर ती देखील फ्लेवरसाठी ॲड करू शकतात। पण माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत। आणि इथे बघा आपला भात छान राईस छान मोकळा होईल अशा पद्धतीने इथे आपण पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही यासाठी बासमती राईस देखील वापरू शकतात, त्याने देखील हा राईस खूप छान होतो, मस्त मोकळा असा। पण मी घरात जो रेग्युलर राईस वापरते त्यापासूनच हा बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तांदूळ जे मी आधीच 2 पाण्याने स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवले होते ते इथे मी टाकून घेणार आहे। जवळजवळ इथे मी 2 ते 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, तर तो इथे मी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा पाण्यामध्ये चमच्याने छान ढवळून घेणार आहे, परतवून घेणार आहे, त्यामुळे मसाले सगळीकडे एकसारखे लागतात आणि एकाच बाजूला कुकरमध्ये जाऊन बसत नाही। तर इथे मी छान कोथिंबीर देखील पेरून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून याला उकळी येऊ देणार आहे। छान उकळी आली की मसाले सगळीकडे लागतात आणि भाताला एक छान फ्लेवर येतो। तर मग मी नंतर इथे झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर बघा 2 शिट्ट्या काढल्यानंतर काय मस्त कलर आलाय ना भाताला, बघता क्षणीच खावासा वाटतोय। तर अशा पद्धतीने हा पहिल्या वाफेचा टोमॅटो राईस तुम्ही करून बघा, खूप मस्त लागतो। तुम्ही देखील घरी करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते देखील मला कमेंट करून सांगा आणि जर माझी पद्धत आवडली असेल तर ते देखील मला सांगा। आणि अशा पद्धतीने पहिल्या वाफेचा, आणि आता थोडा पाऊस देखील पडत आहे, तर असा भात करून खायला काहीच हरकत नाही। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा।